हॅलो फ्रेंड्स, मी रोशनी यमी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज बघूयात सगळ्यांना आवडणारी महाराष्ट्राची आन बान शान अशी आपली छान अशी आळूवडी. चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर घ्यायचे आहेत आळूची पानं. हे बघा अगदी या पद्धतीनं. त्यासाठी लागणारं साहित्यसुद्धा बघूयात. हे पहा, मी इथं घेतलेलं आहे काळं तीळ. जर तुमच्याकडे काळं तीळ अवेलेबल नसेल तर तुम्ही छान असं पांढरं तीळसुद्धा ह्यामध्ये घालू शकता. चला तर झटपट आपण चॉपिंग करून घेतलेली आहे. चला तर आता आपण सगळ्यात अगोदर घालायचं आहे बेसन पीठ. त्यामध्ये घालायचं आहे काळं तीळ, थोडासा ओवा, त्यानंतर घालायचे आहेत आपले मसाले आणि जे आपण कट केलेल्या व्हेजीज होत्या त्या घालायच्या. थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि छान असं मिक्स करायचं. आता कडकडीत गरम असं तेल यावरती घालायचं. छान चुर्र असा आवाज येतो की नाही बघा. चला तर झटपट आपण हे मिक्स करून घेऊयात आणि छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपले जी आळूची पानं आहेत त्याचे देठं जे आहेत ती सर्व व्यवस्थित बाजूला करून घेऊयात. आता देठं काढल्यानंतर आपली आळूची पानं जी आहेत ती व्यवस्थित आपण जे आहेत ते लेयर चढवणार आहे. एकावर एक अशी आळूच्या पानांचे ते व्यवस्थित बसतात. चला तर आपण झटपट तयार केलेलं मिश्रण यावरती घालूयात आणि हे पहा, एक पान या पद्धतीनं ठेवायचं, दुसरं त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेनं ठेवायचं. चला तर असं या पद्धतीनं ठेवायचं आणि झटपट आपण सर्व पानांना छान असं एक 7 ते 8 पानं घ्यायची आणि व्यवस्थित सर्व मिश्रण लावून घ्यायचं आणि मी दाखवते या पद्धतीनं छान असं रोल करून घ्यायचं. आता हा रोल जो आहे तो छान असा आपण स्टीम करून घ्यायचा आहे. म्हणजेच काय करायचं, ह्या बघा या चाळणीमध्ये काय करायचं, छान असं तेल लावून त्यामध्ये ठेवायचं आणि पाण्यावरती हे सगळं ठेवायचं आणि जे पाण्याची वाफ आहे ते वाफेवरती छान असं शिजतं. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही शेअर नक्की करा आणि लाईकसुद्धा करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग आता बघूयात छान अशी आपली आळूची जी पानं आहेत आणि त्यातलं मिश्रण शिजलेलं आहे का. हे बघा अगदी कोरा करकरीत आपला चाकू परत आलेला आहे, म्हणजे हे शिजलेलं आहे. चला तर आता हे पहिलं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर या पद्धतीनं काप लावायचे. हे बघा अगदी छान अशा लेयर्स येतात, आलेत की नाही बघा बरं, आणि छान शिजलेलंही आहे आतमध्ये. चला तर आता तुम्ही हे तळूनही घेऊ शकता किंवा मी जी दाखवते या पद्धतीनं छान असं फक्त परतवून सुद्धा घेऊ शकता. आता हे परतवलेलं जे आहे ते अगदी छान 2 ते 3 दिवसांसाठी टिकतं, पण जे तळून घेता तुम्ही ते जरा जास्त दिवसांसाठी टिकतं. चला तर तुम्हाला दिसलेलं असेल की ती छान अशी आपली आळूवडी तयार झालेली आहे. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्व हेल्दी राहा आणि खात राहा.